सुभेदार सिंहगडावर शूट केला होता आणि शिवरायांचा छावा आम्ही रायगडावर शूट केला. म्हणजे सुरुवातच पहिला दिवसच शूटिंगचा रायगड होता आणि आपसुकच इतिहास जेव्हा शूट करत असतो आम्ही तेव्हा एक अशी भरून आल्याची फिलिंग असते आणि त्या काळात आपल्याला जन्म नाही मिळाला हे दुःख आहे. नमस्कार, मी रसिका शिंदे. मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शिवरायांचा छावा हा चित्रपट 16 फेब्रुवारीला आपल्याला भेटायला येतो आणि या चित्रपटाच्याच निमित्ताने खरं तर आज रायगडावर येण्याची संधी मिळाली आहे. आणि आपल्यासोबत या चित्रपटामध्ये 2 प्रमुख भूमिका केलेले अभिनेते आहेत, अभिजित सर आणि विपिन सर. तुमचं मुंबई तरुण भारतमध्ये खूप खूप स्वागत. सगळ्यात आधी मी सांगण्यापेक्षा मला तुमच्या दोघांकडूनच तुमच्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायला जास्त आवडेल. नमस्कार, मी अभिजित श्वेतचंद्र. मी शिवरायांचा छावा या चित्रपटामध्ये ज्योत्याजी केसरकर यांची भूमिका करतोय आणि छत्रपती संभाजी महाराजांचे अंगरक्षक आणि छत्रपतींवर येणारा कुठलाही वार आधी झेलून तो परतावून लावण्याची धमक असणारा मराठी मावळा. पण तेवढंच इनोसंट कॅरेक्टर आहे आणि छत्रपतींच्या मनात काय आहे, छत्रपतींना काय सांगायचं आहे, हे त्यांच्या फक्त डोळ्यातून कळणारा असा जाणणारा मावळा. असं खूप छान कॅरेक्टर या फिल्ममध्ये प्ले करायला मिळतं. त्यामुळे खूप आनंद आहे आणि प्रमोशन असं रायगडावर मागे तुम्ही बघाल की बाजारपेठ आहे. तर आज आम्ही प्रमोशनला रायगडावर आलेलो आहोत. इथे महाराजांचं दर्शन घेतलं आणि इथली वास्तू अनुभवताना आणि त्यावरून चालताना, फिरताना तो वाइब आहे, तो एक प्रेझेन्स त्यांचा जाणवतो. त्यामुळे खूप भरून पावल्याची फिलिंग आहे. जय शिवराय. मी बिपिन सुर्वे. मी या सिनेमात खरं तर गुप्तहेर साकारतोय, पण ते औरंगजेब यांच्या टीममधनं तो गुप्तहेर आहे आदम खान. अ, याच्या आधी मी अगदीच पावनखिंड आणि शेर शिवराजमध्ये मराठी मावळ्यांची म्हणजे बाजी सर्जेराव जेधेंची भूमिका साकारत होतो. तर तो अनुभव फार वेगळा होता. एक महाराजांच्या जवळचं ते पात्र मी साकारत होतो. यावेळेला नट म्हणून खरं तर मला तो थोडासा त्रास होता, की आपण औरंगजेबांच्या टीममधून पण अगदी पण हा गुप्तहेर आहे. म्हणजे जसे आपले स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक होते, त्याच पठडीचं हे पात्र आहे. अगदी जसे आपले बहिर्जी स्वराज्याचे एकनिष्ठ होते, तसंच हा जरी ऑपोझिशनचा असला तरी तो त्यांच्याशी एकनिष्ठ आहे आणि याच्यातून बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. जसं आता अभिजित म्हणाला, की आम्ही रायगडावरती येऊन स्वतः आता महाराजांचं दर्शन घेतलं, पालखीचं दर्शन घेतलं. सो हा एक खूप वेगळा अनुभव आणि खूप म्हणजे जन्माला येण्याचं सार्थक आपण म्हणू शकतो, की या टीमसोबत आम्ही काम करत असतो. दिग्पाल दादांसोबत आम्ही असे सिनेमे तुमच्या समोर घेऊन येतोय. 16 फेब्रुवारीला आपला सिनेमा शिवरायांचा छावा तुमच्या समोर आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. तुम्ही सहकुटुंब, सहपरिवार नक्की या सिनेमाला या आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद द्या. बरं, माझा प्रश्न हाच होता, की तुम्ही म्हणाल जसं की आपण रायगडावर आलोय, तर ती एक वाइब आहे. तर जेव्हा त्या भूमिका आपण साकारतो, तर एक नट म्हणून त्या काळात जातो. तर तो अनुभवताना एक एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून काय बॅक ऑफ द माइंड तो थॉट सुरू असतो? काय पहिली होतं? गोष्ट अशी आहे, की दिग्पाल सरांची कुठलीही फिल्म झाली तर दिग्पाल सर अ, प्र ज्या फिल्ममध्ये पार्ट आहे म्हणजे आता हे जे आम्ही करतो त्याच्यामध्ये रायगडावर काय होतं, तर एक दिवस तरी शूट त्या किल्ल्यावर होतं. प्रत्येक म्हणजे सिनेमाचा प्रत्येक एक-एक सिनेमाला सिक्वेन्स तरी तो एक आपल्या सिक्वेन्स, मातीत जाऊन एक पार्ट तरी तो त्या ओरिजिनल किल्ल्यावर म्हणजे सेट न उभारता जिथे घडलेलं ॲक्चुअल, तर त्या ठिकाणी होतं. आम्ही सुभेदार सिंहगडावर शूट केला होता आणि शिवरायांचा छावा आम्ही रायगडावर शूट केला. म्हणजे सुरुवातच पहिला दिवसच शूटिंगचा रायगड होता. त्यामुळे आता असं म्हणायला हरकत नाही, की एक चक्र पूर्ण झालं. कारण हं. आम्ही शूटिंगची सुरुवात इथून केली होती आणि आणि आता आता प्रमोशन इथे त्याची सुरुवात करतोय. तर त्यामुळे एक तर तो सुरुवातीलाच म्हणजे आम्ही सुभेदारची पण सुरुवात सिंहगडावर केली होती. त्यामुळे तो एक वाइब मिळाला होता. सूर्याजी मालुसरे कसे चढले असतील, कसा तो वॉर झाला असेल, ते सगळं भिनत होतं शरीरामध्ये. वाइब ती जाणवत होती. तशीच इथे सुद्धा आम्ही खूप सीन्स केलेले आहेत. त्यामुळे ते एक ती एनर्जी आणि असं म्हणतात, की ते इथे आल्यावरच कळेल प्रत्येकाला, की किल्ल्यावर आल्यावर ती एनर्जी जाणवते. तो वाइब जाणवतो आणि तो स्पर्श केल्यानंतर कळतं, की इथे महाराजांचे हात लागलेले असतील, इथे हं. पाय लागलेले अगदी, असतील. अगदी, अगदी. असेच आपले मावळे इथे हे करत असतील. तर ते मला ते सांगण्यापेक्षा ना, ते समजून घेणं आणि जाणून घेण्यात खूप एक वेगळं फिलिंग आहे इथे आल्यानंतर. तर त्यामुळे शूटिंगची सुरुवातच एवढी चांगली झाल्यानंतर पूर्ण सिनेमासुद्धा खूप छान शूट झालाय आणि
खूप छान पद्धतीने तो प्रेझेंट झाला आहे आणि आपसुकच इतिहास जेव्हा शूट करत असतो आम्ही तेव्हा एक अशी भरून आल्याची फिलिंग असते आणि त्या काळात आपल्याला जन्म नाही मिळाला हे दुःख आहे, पण आता ते खरं जीवन जगताना हां, हां. खूप मजा येते म्हणजे की असं वाटतं की नाही खरंच त्या काळी जन्माला आलो असतो तर अजून भाग्य असतं. पण दिग्पाल सरांच्या मार्गदर्शनाखाली हे जे काही शिवराज अष्टक असेल आणि आता शिवरायांच्या छावाची 3 पुष्प आहेत. पहिलं पुष्प म्हणजे शिवरायांचा छावा. तर ते अनुभवताना खूप सार्थक झाल्याची फिलिंग आहे ॲज अन ॲक्टर म्हणून. कारण बाकीचे आपण रोल तर करत हो. असतोच. असतोच. पण हो. अशा ऐतिहासिक भूमिका आणि मुळात म्हणजे असे आदम खान न करता अशा भूमिका करणं हे खरंच खूप भाग्य असं समजतो मी. तुम्ही असं. खरं तर आम्हाला हे सगळं अनुभवायला मिळतं म्हणजे जी गोष्ट आपण जन्माला आल्यापासून आपल्या घरी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे संस्कार आपल्यावरती घडत होते आणि हे सगळं होत असताना कुठे ना कुठे वाटायचं की यार हे किती महान असतील, या लोकांनी काय काय केलं असेल, इतके हजारो मैल चालून इतक्या कमी सैन्यांना घेऊन ह्या लढाया कशा म्हणजे लढल्या असतील, हे इथपर्यंत ही दगडं आणून हे कसे किल्ले बांधले असतील, हे सगळं तेव्हा खूप वेगळं वाटायचं आणि आता हे दादांमुळे किंवा या टीमसोबत काम करताना हे सगळं खूप जवळून अनुभवायला मिळतंय. त्याच्यामुळे आम्हाला अगदीच जरी मी दुश्मन टीममधला पात्र करत किती असलो तरी खतखत आहे. खूप खदखदतं. पण अगेन नट म्हणून करताना पण मला ते बरोबर. अ, मी मी ते अनुभवलंय की त्यांचं काय झालं असेल छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून हे करताना. सो ते मला ते पण एक आहे की आपले महाराज काय ग्रेट होते आणि हे सगळं आम्ही अनुभवतोय आणि हे तुमच्यापर्यंत आणतोय, तर हे आमच्यासाठी खरंच खूप भाग्यवान आणि याच्यामध्ये मुळात आम्हाला नट म्हणून आधी आधी संस्कार दिले जातात, की आपण किल्ल्यावरती जाताना किंवा बाकीच्या गोष्टी खूप सांभाळल्या जातात. मुळात संस्कारच केले जातात आमच्यावरती, की ते पात्र साकारताना त्यांचं महत्त्व, त्यांनी काय-काय म्हणजे कसं-कसं ते संकट त्या संकटातनं पार पडले असतील. महाराजांच्या आग्र्याहून सुटका म्हणा किंवा अशा-अशा मोहिमा होत्या. या मोहिमा या मोहिमेसाठी जसे गुप्तहेर होते, तसे मावळे होते. अगदी म्हणजे इतकं ते संगनमताने इतकं छान मोहिमा पार पडायच्या. तर हे आम्हाला सगळं टीम म्हणून करताना पण अगदी तितकंच छान फील होत असतं आणि अगदीच रायगडावर येऊन जे काही पवित्र झालोय आम्ही अगदी. प्रत्येक गडावरती आम्ही शूट करतो. सो आम्हाला सुद्धा मावळा फीलिंग असतं आणि आम्ही खूप प्राउड आहोत या सगळ्या गोष्टींबद्दल. मग शेवटाकडे येते ह्याच्या, की रायगडावर पहिल्यांदा कधी आलेलात आणि त्याची काही खास दोघांची काही खास आठवण आहे का? मी शूटिंगलाच आलो होतो रायगडावर. त्यामुळे तेव्हा जास्त बघता आलं नव्हतं. पण आज आल्यानंतर दिग्पाल सरांसोबत रायगड बघता आला म्हणजे मला म्हणजे हे कळलं, की इतिहासकाराबरोबर इथे हे बाजारपेठ आहे. हं. म्हणजे तेव्हा महाराजांनी विचार केलेला दिग्पाल सर सर सकाळी सांगत होते, की तेव्हा महाराजांनी विचार केला होता, की एका बाजारपेठेमध्ये सगळं अवेलेबल व्हावं. वस्त्र, निवारा असेल, दागिने असतील, सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मिळत होत्या. म्हणजे आत्ता तुम्ही बघाल मी ते मोजले तर हं. जवळपास एक 50च्या वर ते एक हे आहेत म्हणजे दुकानं असतील. हं. त्याची मांडणी होती, की सुरुवातीला सामान, त्याच्यानंतर कोठार आणि मग बाजूला हिशोबाची खोली. अशा पद्धतीने ते डिझाइन केलेलं आहे आणि एक मॉल टाइपच आहे. मॉलमध्ये तरी कमी हे हं. असतात. ही पण इथे 350 वर्षांपूर्वी संकल्पना साडेतीनशे एक्झॅक्टली. आपल्या महाराजांनी वर्षांपूर्वीचा विचार आहे हा महाराजांचा. त्यामुळे महाराज किती ग्रेट होते आणि ते दिग्पाल सरांच्या नजरेतून रायगड बघणं ना हं. वेगळं सुख आहे. खूप वेगळं ॲक्चुअली. सुख आहे. हं. आणि तेही मी येतोय बऱ्याचदा आलोय लहानपणापासून येतोय म्हणजे मी अगदी आता माझी फार-फार तर 8वी-9वी वेळ असेल. पण मग अगेन माझी काही अजून एक टीम आहे. ते आम्ही गड संवर्धनाचं छोटं काम करत असतो. अगदी दादांबरोबर, सह्याद्री प्रतिष्ठानबरोबर येणं-जाणं चालू असतं. त्याच्यामुळे मी फार जवळच आहे आणि इथे आलं की म्हणजे घरी आल्याचा जो आनंद होतो ना, तो फार आम्हाला होतो. म्हणजे आम्हाला इथे असंच उघड्यावरती रात्री झोपायलाही आवडतं. सो हा अनुभव मी अगदी सगळ्यांना सांगेन, की तुम्ही आयुष्यात एकदा तरी रायगडावरती किंवा आपल्या महाराजांच्या कुठल्याही गडावरती जाऊन तुम्हाला कधी जेव्हा ब ब म्हणजे मानसिक खच्चीकरण होईल किंवा तुम्ही कुठेही असं डिप्रेशन वगैरे म्हणतो ना आपण, तर त्यावेळेला मी नक्की सगळ्यांना आवाहन करेन, की तुम्ही कुठल्याही गडावरती या. आपल्या महाराजांकडे तुमचे जे काही दुःख आहेत, जसं तुम्ही देवाकडे मागता तसं शक्ती मागा. तुम्हाला नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप पॉझिटिव्ह वाइब्स आणि खूप शक्ती तुम्हाला नक्कीच मिळेल. नक्कीच 16 तारखेला चित्रपट येतोय. तुम्हा येस, दोघांनाही येस. खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा. खूप खूप थँक यू, धन्यवाद. थँक यू सो मच.